स्वयंपाकघर हे आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. रोजच्या जेवणापासून ते अगदी खास पंचपक्वान्नांपर्यंत प्रत्येक पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याकडे योग्य भांडी असणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याचदा आपल्याकडे भांडी खूप असतात, पण त्यातलं योग्य भांडं कोणतं हे नेमकं आपल्याला कळत नाही. योग्य भांडी असली तर स्वयंपाक तर सोपा होतोच, त्याचबरोबर पदार्थाची चव आणि पौष्टिकता देखील वाढते. नमस्कार, मी प्राची मांजरेकर आणि आज आपण जाणून घेऊयात की किचनमध्ये कोणती महत्त्वाची भांडी असलीच पाहिजे. कढई. आपल्या प्रत्येकाच्याच घरी कढई असते. आज आपण जाणून घेऊयात कोणती कढई बेस्ट आहे. लोखंडाची कढई आपल्या प्रत्येकाच्याच घरी असली पाहिजे. या कढईमध्ये पदार्थ चांगले तळून होतात. स्टीलची कढई. स्टीलच्या कढईचा वापर भाजी किंवा रस्सा करण्यासाठी उत्तम आहे. जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर नॉनव्हेजसाठी तुम्ही वेगळी कढई ठेवू शकता. यामागचं कारण म्हणजे बऱ्याचदा आपण एकाच कढईत गोड किंवा नॉनव्हेज पदार्थ बनवतो व त्यामुळे जेव्हा आपण गोड पदार्थ बनवतो तेव्हा कढईला नॉनव्हेजचा दर्प येऊ लागतो. त्यामुळे नॉनव्हेजसाठी तुम्ही वेगळी कढई ठेवा. पातेली. आपल्याकडे 4 ते 5 प्रकारच्या पातेल्या घरी असल्याच पाहिजे. दुधासाठी वेगळी, भातासाठी वेगळी अशा वेगवेगळ्या पातेल्या ठेवल्या पाहिजे. पॅनमध्ये साधा किंवा नॉनस्टिक पॅन तुम्ही ठेवू शकता. चमचे देखील तुमच्याकडे वेगवेगळे असले पाहिजे. भाजी, भात, आमटी यासाठी वेगवेगळे चमचे ठेवा. कुकरमध्ये छोटा कुकर आणि डबे असलेला कुकर घेऊ शकता. जर तुम्ही बिर्याणी किंवा पुलाव बनवत असाल तर तुम्ही वेगळा कुकर देखील घेऊ शकता. ही महत्त्वाची भांडी किचनमध्ये असायलाच हवी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ऑनली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका.